नमस्कार भक्तांनो, तुम्हा सगळ्यांचा सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि तुमचं सगळ्यांचा तुमच्या चॅनलमध्ये मी स्वागत करीत आहे। तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी लाभो। मी स्वामी समर्थांना हीच प्रार्थना करते की जे कोणी माझे सबस्क्रायबर्स आहेत, जे व्ह्यूअर्स आहेत, त्यांना कोणताही कष्ट न होऊ देता त्यांचं आयुष्य असंच हसी खुशीने आनंदाने पार पडावं। आणि मी स्वामींना तेच मागत असते की स्वामी, की जेव्हा मी व्हिडिओ बनवायला बसते मला काहीतरी अशी सद्बुद्धी द्या। म्हणूनच मी हे लावलेले आहेत बघा, एक हा आहे मोर, की एखादं चांगलं जर मी बोलत असेल तर त्याला कोणाची दृष्टी लागू नये। आणि एक आहे गणपती, म्हणजे जे बुद्धीचे देवता आहेत, म्हणजे मला एक चांगली बुद्धी द्या जेणेकरून मी लोकांपर्यंत एक चांगली भावना, एक चांगली माहिती त्यांच्यासोबत मी शेअर करू आणि त्यांना पाठवू आणि ते म्हणजे अप्लाय करतील आपल्या लाईफमध्ये। तर आज आपण बघणार आहे की आपल्याला केंद्रामध्ये असं का सांगितलं जातं की आपल्याला 3च अध्यायाचं पठण करायचं आहे। तर काय रहस्य आहे त्या 3 अध्यायाच्या मागे आज आपण बघणार आहे। तर आपल्याला जे स्वामी सेवकरी, तुम्हाला जर स्वामी सेवकरी व्हायची इच्छा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला 2 कंडिशन आहे, म्हणजे ते मॅन्डेटरी आहे। म्हणजे ते ह्या 2 गोष्टीशिवाय तुम्ही स्वामी सेवकरी होऊ शकत नाही। तर एक तर चांगली म्हणजे ते चांगली भावना आणि चांगली मतं ते नंतरच म्हणजे आहेच त्या गोष्टी, त्याच्याशिवाय आपण भक्तच नाही, माणूसच व्हायचे लायकीचे नाही आपण। तर एक तर आपल्याला हे 3 अध्याय, आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आपल्याला पठण करायचं आहे रोज। आणि दुसरं आहे 11 माळी जप, स्वामी समर्थांचा 11 माळी जप आपल्याला रोज करायचा आहे। तर 3 अध्यायच आपल्याला का सांगितलं जातं, 5 का नाही, 4 का नाही, 10 का नाही, असं 3च अध्याय सांगितलं आहे। म्हणजे 100% त्याच्यामागे कोणता ना कोणतं तरी एक कारण असेल, काही ना काही त्याच्यामध्ये महत्त्व असणार आहे, राईट। तर आपण बघणार आहे की काय असतो। तर पहिला अध्याय, जे आपले गेल्या जन्मीमध्ये आपण जे काही कर्म केलं होतो, आपले काहीतरी चांगलेच कर्म असतील, ह्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे। म्हणून आपल्याला मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो, म्हणजे एवढं मोठी गोष्ट आहे। आणि त्यातल्या त्यात तसल्या महामारी कोरोनामधून आपण जर निघून वाचलेला आहे ना, तर खरंच तुम्ही कोणता ना काहीतरी पुण्य केलेलं आहे। नाहीतर कोरोनामध्ये काय हालत झाली होती हे पूर्ण जगाला माहिती आहे। अक्षरशः म्हणजे पाण्यात वाहून चालले होते त्यांची डेड बॉडी, आणि त्यांना जाळायला सुद्धा किती लोकांना त्यांचे जे घरचे आहेत त्यांचं तोंड सुद्धा बघायला भेटलं नाही। म्हणजे एवढं भयंकर तो कोरोना, त्याच्यातून सुद्धा आपली सुटका झालेली आहे। तर खरंच तुम्ही काही ना काहीतरी पुण्य काम केलं असेल, म्हणून तुम्ही म्हणजे आपण सगळे आहेत असं। तर आपल्या गेल्या जन्मीचे तरी पण थोडं काही कर्म असतात ना, म्हणजे जे ह्या जन्मी आपण भोगून आपल्याला संपवावं लागतं। जसं की एखादी आपलं स्वप्न आहे, आपण खूप प्रयत्न करतो तरी ते स्वप्न आपल्याला भेटत नाही आहे। आपण खूप सगळं डिझर्व पण करतो, आपण सगळ्या गोष्टी, आपल्याकडे आपण गुड लुकिंग आहे, आपल्याकडे आपण स्किल्ड आहेत, आपण शिक्षण चांगली झालेली, तरी आपली मनपसंत नोकरी भेटत नाही। सगळं झाले तर मनपसंत आपण ज्या मुलीला पसंत करतो किंवा ज्या मुलाला पसंत करतो तो सोयरी होत नाही। अशा गोष्टी असतात ना, ज्याच्यासाठी आपण तळमळीनं तडपडत असतो, त्या गोष्टी होत नाही। म्हणजे ते आपल्या मागच्या जन्मीचे काहीतरी भोग असतात, ते आपल्याला भोगावं लागतं। तर हे जे मागच्या जन्मीचे भोग आपले आहेत, भोगावं लागणार आहे, ते भोग कमी करण्यासाठी, म्हणजे त्याची तीव्रता, समजा आपले कर्म काहीतरी आहे की जेणेकरून आपल्या घरी आपली दुर्घटना होणार आहे, खूप मोठा ॲक्सिडेंट होता, जर तुमचे ह्या जन्मीचे कर्म चांगले असतील, तुम्ही काहीतरी सेवा करत असाल, कोणत्याही देवाची जर सेवा करत असाल, तर नक्की ते जे भोग आहेत, ते जे कर्म आहेत, ते म्हणजे जे होणार आहे त्याच्यामध्ये काही ना काही कमीपणा येऊन जातो। म्हणजे खूप मोठा ॲक्सिडेंट जर होणार असेल तर छोट्यामध्ये होऊन तो टळून जातो, पण होतो, कारण की ब्रह्मलिखी कभी न चुकी, म्हणजे ब्रह्माने जर लिहिलेलं आहे की आज ह्या व्यक्तीचं ह्या दिवशी ॲक्सिडेंट होणार आहे, तर ते होणारच आहे। पण आता आपण म्हणणार की वाचल्याने काय होतं, मग सेवा केल्याने काय होतं, तर ते जे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचा होता तो छोट्यामध्ये होऊन त्या गोष्टी टळून जातात। म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं की जे ब्रह्माने लिहिलेले आहे, जे ब्रह्माने लिहिलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कपाळावरती की हे होणार आहे उद्या तुमच्यासोबत, तर ते होऊनच जातं। पण त्याची जी तीव्रता असते ना, हार्शनेस जे असतो तो कमी होऊन जातो, फक्त एवढंच फरक असतो। तर पहिली माळ गेल्या जन्मीचे जे कर्म आहे, त्याचा भोग जे आपण भोगतो त्याची तीव्रता कमी करण्यासाठी, आणि दुसरी माळ आज वर्तमानमध्ये जसं आपल्याला लागणार आहे एखादी गोष्ट, समजा वर्तमानमध्ये माझ्यासोबत आज काही होऊ शकलं असतं, तर त्याचं तीव्रता कमी करण्यासाठी, त्याचं सारण्यासाठी ते आपण भरपाई म्हणून दुसरा अध्याय वाचतो। तिसरा अध्याय कशासाठी असतो, तर फ्युचरमध्ये पुढे जसं आपण एफडी करून ठेवतो, एफडी आपल्या फ्युचरसाठी आपण जपून ठेवतो, नाही म्हातारपणात मला कामाला येणार आहे, म्हातारपणात, किंवा माझा मुलगा मोठा झाल्यावर त्याच्या शिक्षणासाठी, माझी मुलगी मोठं झाल्यावर त्यांच्या लग्नासाठी। तर हे तिसरा अध्याय पण त्याच पद्धतीचं आहे। म्हणजे जेव्हा
फ्युचरमध्ये आपल्याला ह्याची गरज भासणार आहे तेव्हा आपण ऑलरेडी बचत करून ठेवलेला असणार आहे. फ्युचरमध्ये मी म्हातारी झाल्यावर मला काय माहिती मी पारायण करू शकते का नाही, एवढा वेळ मी बसू शकते का नाही, राईट, मी रोज अध्याय वाचू शकते का नाही. त्याच्यामुळे मी आजच अध्याय वाचून ठेवणार आहे. म्हणजे हे सगळे जे मी पुण्य सांचून ठेवणार आहे ना, ते मला माझ्या म्हातारपणात, माझ्या फ्युचरमध्ये एखादी संकट आलं माझ्यावरती तर त्याचा कमीपणा करण्यासाठी, त्या संकटातून बाहेर येण्यासाठी मग मी हे जे सेवा माझी केलेली आहे ती मी तेव्हा त्याचा वापर करणार आहे. तर अशाच प्रकारे जसं आपण बँकमध्ये आपण जसं एखादं पहिल्या अध्याय एखादं लोन घेतलेलं आहे त्याचा हप्ता भरण्यासाठी पहिला अध्याय, दुसरा आज फ्युचरमध्ये मला आज वर्तमानमध्ये मला काही पैसे लागणार आहेत कामासाठी तर ते मी वापरणार आहे. आणि तिसरा अध्याय जसं की मला फ्युचरमध्ये FD करून ठेवणार आहे जे मला कामाला येणार आहे. तर हा एक खूप मोठा अर्थ ह्या 3 अध्यायाच्या मागे लिहिलेला आहे. तर खूप सेवेकरी असतात ना, असं कंटाळा करतात की नाही मला मी एकच अध्याय करणार आहे, नाही मला होतच नाही, मला मी 2च अध्याय केलं तर चालेल, मी एकच अध्याय केलं तर चालेल, तर असं चालणार नाही. चालेल हो, पण त्याचा तुम्हाला काही अर्थ नाही ना. आणि एकदा तुम्हाला जर सवय झाली ना, तर आता मी जर करायला बसले ना 45 मिनिटामध्ये किंवा खूप जास्त असलं तर मला 50 मिनिट लागून जातील. आणि इन फ्युचरमध्ये मला माहिती आहे की तो कमी होत जाणार आहे वेळ. म्हणजे एक पारायण करण्यासाठी मला 45 ते 50 मिनिट स्वामी चरितामृतचं पूर्ण पुस्तक वाचायला लागून जातो. आणि इन फ्युचरमध्ये जसं आपण जास्त रोज ते वाचन करत जाऊ तशी आपली स्पीड वाढत जाते आणि वेळ आपल्याला कमी लागत जातो. तर सुरूला एखादी कोणतीही गोष्ट करायला तुम्हाला अवघड होणार आहे, पण तेच तुम्ही जर रोज त्या पुस्तकाचं पठण करत गेलं, वाचन करत गेलं, जपमाळ करत गेलं तर ते वेळ कमी होत जाणार आहे. दिवसभरात काहीच आपण कोणतंही काम करू पण सकाळी तेवढं 3 अध्याय आणि 11 माळी जप एकदा केलं की मग दिवसभरात आपल्याला दुसरं कोणतंही पूजा वगैरे करायचं नाही आहे. तर हमखास करा. 3 माळाच 1 माळ 2 माळ असं कंटाळा करू नका. कारण आपण सगळ्याच गोष्टी आपलं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर तिन्ही गोष्टीचं संगोपन करून आपण ह्या गोष्टी घेऊन चालत आहे. त्याच्यामुळे हा करणे गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. तर अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ.